साई कसं झालंय? खरंच एक स्त्री तासनतास किचनमध्ये उभी राहून आपल्या फॅमिलीला नवनवीन पदार्थ बनवून घालत असते आणि त्याचं रिटर्न म्हणून तिची एकच अपेक्षा असते ना, ती म्हणजे एक मस्त कॉम्प्लिमेंट तरी मिळावी. माझ्या पिल्लूने ही कॉम्प्लिमेंट मला कोणत्या डिशला दिले ते सांगतेच. त्याआधी माझं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. आज मला हेअर वॉश करायचा होता म्हणून मी केसांना थोडं ऑइलिंग करून घेतलं, थोडं मसाजही केली. शक्यतो कधी टाईम मिळाला तर संध्याकाळी ऑइलिंग करून घेते, पण संध्याकाळी जर ऑइलिंग केसांना केलं तर ऑइल फेसवरती उतरून फेसवरती खूप पिंपल्स वगैरेही येतात. त्यामुळे शक्यतो ट्राय करते की सकाळीच अंघोळीच्या आधी 2-3 तास ऑइलिंग करून घेईल असं. त्यानंतर अंघोळ करून घेतली. अंघोळ झाल्यावरती स्किन केअर हे तर मॅन्डेटरीच असलं पाहिजे. माझ्या स्किन केअरमध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे तर मी यूज करतेच आणि कपाळावरती टिकलीही लावून घेतली. स्किन केअर झालं की लगेच देवपूजा करायला गेली. सकाळच्या प्रसन्न वातावरणामध्ये देवपूजा केली की दिवस एकदम मस्त जातो आणि पॉझिटिव्ह वाईब दिवसभर येतो. उंबरठा पूजनही करून घेतले. दरवाजाजवळ ही अगरबत्ती लावली. तसेच तुळशीला पाणी टाकले, हळदी कुंकू वाहिले आणि स्वतःलाही हळदी कुंकू लावून घेतले. तुळशीच्या पायाही पडले व काही श्लोकही बोलले. माझ्या घराला, कुटुंबियांना सर्वांना सुखी समाधानात ठेव. त्यांच्या ज्या सर्व इच्छा असतील त्या पूर्ण कर, असं बरंचसं काही मागितलं देवाकडे. तीच ती डिश की साईला खूप आवडली होती, इन्स्टंट रवा आप्पे. खरंच खूप मस्त झाली होती आणि त्याची रेसिपी मी उद्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड करते, तुम्ही नक्की जाऊन बघा. मम्मी मी बनवतो ना गं, भाजी मला येते ना बनवता, मी तुला हेल्प करतो की गं, अशी काही लुडबुड त्याची किचनमध्ये चालूच असते. खरंच हे क्षण माझ्यासाठी मेमरेबल खूप असतील. दुपारच्या जेवणामध्ये काल साफ केलेल्या गवारची भाजी, चपाती, शेंगदाण्याची चटणी आणि गुढीपाडव्याला आणलेलं थोडंसं शिल्लक राहिलेलं श्रीखंड असा बेत होता. जेवण झाल्यावरती फरशी पुसून घेतली. चला बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.